नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा, दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। सगळ्यात पहिल्यांदा मी हे सगळं बोलायच्या अगोदर कौतुक करतोय त्या पोलीस डिपार्टमेंटचं की एवढं सगळं कॉम्प्लिकेटेड असताना नेमक्या कोणत्या प्रॉपर्टीज घ्यायच्यात, कशा घ्यायच्यात, कारण जवळजवळ सगळ्या प्रॉपर्टीवर करोडोचं लोन आहे आणि त्या प्रॉपर्टीची बाजार मूल्य किती असेल आणि त्या प्रॉपर्टीचे रजिस्टर मूल्य किती असेल हे मेळ लावणं पोलिसांसाठी एक मोठी कसरत आहे। दुसरी गोष्ट आहे की हा एमपीआयडी प्रस्ताव अपूर्ण आहे असं जरी आपण समजा गृहीत धरलं किंवा पुढचा प्रस्ताव जाणार आहे तरी त्याच्यासाठी मात्र पोलीस डिपार्टमेंटने ठेवीदारांच्या हितासाठी आणखी मेहनत करणं गरजेचं आहे। कारण विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 1100 कोटी रुपयाचं देणं आहे आणि 6000 कोटी रुपयाच्या प्रॉपर्टीज आहेत। सन्मान्य प्रकाशदादा सोळंकेंनी जो विषय या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, ज्ञानराधाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात छोटे छोटे जे ठेवीदार आहेत या ठेवीदारांना त्यांची फसवणूक झाली आहे। जवळपास 1100 कोटी रुपयाची फसवणूक झाली आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात छोट्या ठेवीदारांमध्ये आक्रोश देखील आहे आणि म्हणूनच जवळपास या 80 प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आयडेंटिफाय केल्या होत्या। या संदर्भातला जो MPIDचा प्रस्ताव गुन्हे शाखेने पाठवला होता तो MPIDचा प्रस्ताव शासनाने मंजूर केलेला आहे। आता त्या प्रस्तावामुळे या 80 ज्या काही प्रॉपर्टीज आपण ब्लॉक करून ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या आता जप्त करता येतील आणि MPIDच्या कायद्याप्रमाणे त्याचा लिलावही करता येईल। प्राथमिकदृष्ट्या पोलिसांचं मत असं आहे की या सगळ्या प्रॉपर्टीजची जी काही किंमत आहे ही 6000 कोटी रुपये आहे। त्याच्यामुळे 1100 कोटी रुपयाचा हा सगळा जो घोटाळा येतोय याच्यातल्या ठेवीदारांना आपल्याला ते पैसे परत करता येतील। आता MPIDची मान्यता मिळाल्यामुळे अधिक वेगानं ही कारवाई निश्चितपणे या ठिकाणी करण्यात येईल। 2 मल्टी स्टेटचे MPID प्रस्ताव पोलिसांनी शासन दरबारी पाठवले, त्या प्रॉपर्टी जप्त होतील, त्याच्यासाठी अधिकारी नेमण्यात आले। ठेवीदार हे बोलतायत म्हणून त्या प्रॉपर्टी मधील प्रत्येक म्हणजे 80 प्रॉपर्टी त्या प्रॉपर्टी 7/12 सहज पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला। ऍप वरनं किंवा वेबसाईट वरनं 7/12 मिळाले। ते 7/12 पाहून आम्ही थोडंसं गणित लावलं तर या सगळ्या गणितामध्ये असं जाणवतंय की 15 प्रॉपर्टीज नील आहेत। या सगळ्या 80 प्रॉपर्टी मधल्या 15 प्रॉपर्टी होऊ शकतं, आमची माहिती 100% खरी नसत, पण 15 प्रॉपर्टी नील आहेत। हे आम्ही 7/12 ज्यावेळेस सगळ्याचा अभ्यास केला त्यावेळेस असं कळलं। आणि त्याच्याबरोबर फक्त एक प्रॉपर्टी आहे जी की गुगळी धामणगावची आहे। त्या गुगळी धामणगावच्या प्रॉपर्टीच्या 7/12चा जर अभ्यास केला तर सुनील डक नावाचे एक ग्रस्त आहेत, त्यांना 7 लाख रुपयाचं कर्ज ज्ञानराधामधून दिलेले, पण त्या प्रॉपर्टीमध्ये सुरेश कुटे यांचं नाव नाही। त्याच्याच बरोबर बोबडे तरफ ची एक प्रॉपर्टी आहे 194, त्याच्यामध्ये त्या प्रॉपर्टीला सुरेश कुटे आणि अर्चना कुटे या दोघांचं नाव आहे। हे असं जाणवतं या सगळ्या 7/12चा अभ्यास करताना की कर्जाचे अमाऊंट हे सगळ्या प्रॉपर्टीवर सगळ्या 7/12वर बोजा म्हणून ठेवलेले आहे। हे सगळं जर आपल्या समोर जाणवतंय, आणखीन एक गोष्ट जाणवते की बघा बहिरवाडीची एक प्रॉपर्टी आहे 52 आणि 51 या प्रॉपर्टीला ठाणे मध्यवर्तींनी कर्ज दिले, ठाणे जिल्हा महाराष्ट्रने दिले, मुंबई जिल्ह्याने दिले, महाराष्ट्र सहकारी बँक आणि मुंबई या सगळ्यांनी कर्ज दिले। आणि कर्ज देताना बघा तुम्ही 14/2/2022 ला 55 कोटी रुपये, 19/5/2022 ला 15 कोटी रुपये, 8/8/2022 ला 56 कोटी रुपये। नेमकं कसं होतंय आणि कसं दिलं जात आहे हा एक प्रश्न आहे। हा प्रश्न ठेवीदारांचा नाही। आता झालं, दिलं गेलं, तुम्हाला पोलिसांना काय तपास करायचं तो करा, पण पोलिसांनी आतापर्यंत हे सगळं काढताना जी मेहनत केली आहे, किचकट काल्यातून हे सगळं बाहेर निघलात आपण, त्याच्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा आपली प्रशंसा करतोय। पण हे सगळी आपली मेहनत आहे, या सगळ्या मेहनतीला जर त्याचा फायदा व्हायचा असेल, त्याचं चीज व्हायचं असेल, पोलीस डिपार्टमेंटचं नाव व्हायचं असेल, सगळ्या ठेवीदाराकडनं जर पोलीस डिपार्टमेंटचं वावा व्हायचे असेल तर एवढ्या 70 प्रॉपर्टी त्याच्यावरचे 80 प्रॉपर्टी आणि त्याच्यावरचं एवढं मोठं लोन, या सगळ्या गोष्टींनी मात्र ठेवीदारांचे पैसे देणं होणार की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न ठेवीदारांच्या मनात आहे की आमचे सगळे पैसे मिळतील की नाही। पोलिसांनी सांगितलेले, पोलिसांच्या सांगण्यानुसार अर्चना कुटे यांच्या 238 प्रॉपर्टीज आहेत आणि अर्चना कुटे या शिवाजीनगर आणि शहर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात आहे, त्यांच्यावर ते गुन्हे दाखल आहेत आणि त्यांच्यावर स्टँडिंग वॉरंट आहे। हे स्टँडिंग वॉरंट किती दिवस चालतं आणि त्याच्यानंतर पुढची काय प्रक्रिया असते ती सगळी प्रक्रिया करा। अर्चना कुटेला तुमच्या ताब्यात घ्या, सगळं त्यांच्याकडून वधवून घ्या। आता हे जरी वधवून घेतलं तरी आता प्रश्न येतोय की त्या बाकीच्या ज्या
सहकारी बँक आहेत त्यांनी दिलेलं लोन, कारण त्यांनी त्याच्याबद्दल जाहीर प्रकटन दिले. त्या जाहीर प्रकटनामध्ये त्यांनी ह्या सगळ्याच गोष्टीची नावं घेऊन मोकळे झाले की या सगळ्या प्रॉपर्टीवर आमचा अधिकार आहे. आता हे एक झालं. दुसरी गोष्ट आहे, तुम्ही प्रेस नोटमध्ये लिहिलं होतं 882च्या, माफ करा त्याच गोष्टी वारंवार बोलतोय कारण की पोलिसांनी सांगितलंय की आणखीन काही प्रॉपर्टी असतील तर ते आम्हाला सांगा. काय गरज आहे सांगायची? तुमच्या प्रेस नोटमध्येच प्रॉपर्टी आहेत ना. निंबोरा फलटणची प्रॉपर्टी आहे, अर्चना कुटे, सुरेश कुटे यांच्या नावाच्या 238 प्रॉपर्टी आहेत. स्वतः सुरेश कुटे यांच्या 104A, 12A, 12E, 12U, 8E, 127U, 131E, 4, 6/अ, 7/अ, 7/A, 8/अ या सगळ्या 7/12 आहेत. ह्या कुटेवाडीबद्दल बोलतोय. या कुटेवाडीच्या सगळ्या 7/12 आहेत. निंबोरे फलटण इथला 7/12 आहे. तर त्याच्या 7/12चा अभ्यास केला तर आपल्याला बरंच काही कळतंय, त्याच्यावर पण बरंच काही झालेलं आहे. पण मग हे सगळं झालेलं आहे तर मग पोलिसांनी, आणि कधी झालंय त्याची तारीख बघा आणि पोलिसांचे प्रेस नोट बघा. मग या गोष्टीबद्दल कुठंतरी सजग व्हायला पाहिजे. नेमकं त्याच्यात काय करता येऊ शकतं, त्या निंबोरीच्या प्रॉपर्टीतला किती हिस्सा आपल्याला घेता येऊ शकतो जेणेकरून की ठेवीदारांना मदत होईल, या गोष्टीचा विचार मात्र, जसं की बोबडे तरफचे 4 प्रॉपर्टी आहेत, बहिरवाडीचे 2 प्रॉपर्टी आहेत, याच्यावर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्हची जप्तीची नोटीस आहे आणि ते कर्ज आहे 74,48,00,000 रुपयाचं. आता हे कसं करायचं? जसं की बाकी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह ठाणे, मुंबई यांचं जे कर्ज आहे 273चं, त्या पण सगळे जप्तीचे नोटीस देणार. मग हे जर सगळं कर्ज आणि त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू असं जर केलं तर नेमकं कसं ठरवायचं? पोलीस नोटमध्येच लिहिलेलं होतं, प्रेस नोटमध्ये पोलिसांच्या, आशिष पाटोदकर, शिवाजी कंदारे, शिरूर शाखा अधिकारी, धनंजय घोलप, संतोष जोगदंड, संतोष सुरवशे, हे सगळे आम्ही यांच्या प्रॉपर्टीचा वगैरे शोध घेतो. यांचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये प्रेस नोटमध्ये. मग नेमकं ह्यांचं काय शोधलं? ह्यांचं शोधा नका शोधू, पण शोधणं जरुरी आहे. कारण या जर एक प्रॉपर्टी मिळाल्या तर मात्र पोलिसांची आतापर्यंतची मेहनत, ठेवीदारांच्या हिताचं केलेलं काम, त्या कामाला मात्र मूर्तरूप होईल आणि ठेवीदारांना पैसा देण्यासाठी एकदम सोपं जाईल. आशिष पाटोदकर यांच्या प्रॉपर्टीज आहेत. पाटोदकरच्या 85 कोटी रुपयाची तिरुमला ॲग्रो आपणच लिहिलंय. निंबोरे येथील 4,200 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे. चिंचोळी येथील तिरुमला इंडस्ट्रीज जी की आशिष पाटोदकर परत एकदा 975 कोटी रुपयाची आहे. तिरुमला ऑइल अँड केक 305 कोटी रुपयाचा आहे. मग ही प्रॉपर्टी का ताब्यात नाही घेण्यात आली? त्याच्यानंतर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सगळ्या संचालकांचे नावं घेतले होते, जसं मोहिते, पारसकर, तळबे, पाटील, सटाले, यादव, ह्यांची नेमकी काय चौकशी केली? हे दोषी नाही आहेत का? विषय तो नाहीये हा. आता विषय तो नाहीच आहे. विषय हा आहे की एवढा मोठा सगळा घोळ झालाय आणि विशेष म्हणजे ठेवीदार हे ते सुरुवातीचे 9-10 महिने पोलिसांच्या सांगण्यावर विश्वास ठेवत होते. हे सगळं असताना मग आज MPIDचा प्रस्ताव गेल्यानंतर जर या प्रॉपर्टीमध्ये आता होत असेल तर मग पुरवणी प्रस्ताव ज्यावेळेस तुम्ही पाठवणार आहे त्यावेळेस मात्र या सगळ्या गोष्टीचा विचार व्हावा अशी ठेवीदारांची अपेक्षा आहे. आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही परत एकदा पोलिसांना आवाहन करतो आणि प्रशंसा पण करतो. जिल्ह्याचे SP नवनीत कावत सर एक चांगला खमक्या सक्षम अधिकारी आपल्याला भेटलेला आहे की तुम्ही मेहनत केली आहे पण तुमची मेहनत कमी पडते. एवढ्या मेहनतीने काहीही होत नाही. म्हणून आपण ठेवीदारांना आवाहन केले ते तर योग्यच आहे, पण ठेवीदारांच्या आव्हानाबरोबर आपण स्वतः पण या सगळ्या गोष्टीची स्टडी करावी. आशिष पाटोदकरच्या प्रॉपर्टीचा असू द्या, निंबोरे फलटणच्या प्रॉपर्टीचा असू द्या, चिंचोली सोलापूरच्या बाकीच्या प्रॉपर्टीज असू द्या, तिरुमला ऑइल केक असू द्या, या सगळ्या प्रॉपर्टीज पोलिसांनी लगेच ताबडतोब ताब्यात घ्याव्या. आपल्याकडनं येत नसेल, जिल्हा वेगळा असेल, जे काय असेल, कारण मुख्य शाखा हेड ऑफिस हे बीडला आहे, तर आपण त्या हिशोबाने नेमकं कोणतं कम्युनिकेशन करताय का, आणि ते कम्युनिकेशन जे तुम्ही हालचाली करताय ते ठेवीदारांच्या समोर येऊ द्या. कारण ठेवीदार त्रस्त आहे, ठेवीदार परेशान आहे. आपण पाहतोय आकडा किती आहे, हे सगळं बोललं गेलंय, विधानसभेत पण बोललं गेलंय. आकडा किती, आत्महत्या किती जणांनी केल्या, काय झालं काय नाही झालं सगळं माहिती आहे. आणखीन परत त्या दुःखी ठेवीदाराला दुःखी करू नका. आपल्या MPIDच्या प्रस्तावामधून एक आशेचा किरण ठेवीदारांच्या समोर आलेला आहे आणि तो आशेचा किरण मात्र एकदम
प्रज्वलित करा आणि ठेवीदारांना खुश करा. हेच आजच्या व्हिडिओतून माझं पोलीस प्रशासनाला आव्हान आणि ठेवीदारांना एक आव्हान करतोय की पोलीस प्रशासनाला प्रॉपर्टीची माहिती देण्यासाठी किंवा बाकी किसी गोष्टीसाठी सहकार्य करा, कारण ते आपल्यासाठीच मेहनत करतायत. या दोन्ही गोष्टी आजच्या व्हिडिओत शेवट घेऊन मी आजचा व्हिडिओ संपवतोय. नमस्कार.